नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत यल्लमा देवी आणि रेणुका माता एकच आहेत का याची सविस्तर माहिती. चला तर पाहूया. यल्लमाच्या उत्पत्तीची कथा अद्वितीय आहे आणि रेणुका देवी महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाच्या राजाची कन्या. राजाला 3 बायका करूनही तो निपुत्रिक राहिला. यामुळे राजा दुःखी झाला. त्याच्या दरबारातील पुरोहितांच्या सूचनेनुसार त्यांनी संतती प्राप्तीसाठी पवित्र अग्निविधी केला. अग्नीच्या ज्वालामधून सोन्यासारखे चमकणारे बाळ वरती आले. राजा खूप आनंदी झाला आणि त्याला वाटले की हे बाळ आपल्यासाठी देवी दुर्गेचे वरदान आहे. राजाने तिचे नाव रेणुका ठेवले. बालपणापासूनच रेणुका आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होती. पुढे रेणुकाचे लग्न जगदमुनी ऋषी यांच्याशी झाले. जगदगणी ऋषी अतिशय तापट स्वभावांचे होते. एके दिवशी सकाळी रेणुका वाळूच्या कुंड्यातून पाणी आणण्यासाठी नदीवर जात होती. भांडी बनवल्यानंतर ती पात्रात पाणी भरण्यासाठी नदीत उतरली. पाण्यात तिला गंधर्व जोडपं कामुक खेळात गुंतलेलं दिसलं. हे पाहताच रेणुकाची एकाग्रता हरवली आणि तिच्या डोक्यावरील वाळूचा कुंड फुटला. तिने नवीन भांडे बनवण्याचा प्रयत्न केला, पण वाळूचे ढीग झाले आणि ती पूर्ण करू शकली नाही. तिने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो साप पळून जाऊ लागल्याने तिला पकडताही आले नाही. तिला ह्या गोष्टीचे कारण कळले आणि ती रिकाम्या हाताने आश्रमात गेली. रेणुका रिकाम्या हाताने येताना पाहून जगदगणीला काय झाले हे कळले आणि त्याने तिला आश्रम सोडण्यास आणि त्याच्या नजरेत न येण्यास सांगितले. रेणुकाला पश्चाताप झाला आणि तिने भगवान शिवांची पूजा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मंदिर नाहीसे झाले आहे. कोणताही मार्ग नसल्यामुळे ती आश्रमपासून दूर जाऊ लागली आणि जंगलात प्रवास करू लागली. जगदगणीच्या शापामुळे तिला अन्न पाणी मिळू शकले नाही. ती आदिवासी भागात गेली, जिथे दलित लोक वस्ती होती व तिथे लोक राहत असत. त्यांना सहसा चांडाळ वाटिका म्हणतात. तिथे रेणुका एका महिलेच्या घरी पोचली. मातंग समाजातील महिला तिला मातंगी म्हणून संबोधले जात असे. मातंगीने रेणुका अत्यंत प्रेमाने आणि काळजीने स्वीकारली. एके दिवशी रेणुका जंगलात जात असताना तिला एकनाथ आणि जोगनाथ हे 2 संत भेटले, ज्यांनी रेणुकेला राजकुमारी म्हणून ओळखले आणि तिच्या वाईट परिस्थितीचे कारण विचारले. मग एकनाथ आणि जोगनाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि रेणुकाला एक अत्यंत कठोर विधी सुचवला. तिची स्थिती सुधारू शकणारे एकमेव भगवान शिव होते आणि त्यांनी तिला अत्यंत तपश्चर्या करण्यास सांगितले. रेणुका मातंगीच्या घरी ईशान्येला बसून तपश्चर्या करू लागली. वेळ निघून गेला. दरम्यान रेणुकाभोवती दिमक आणि ढिगाऱ्यांचे ढीग लागले आणि काही दिवसातच ती त्या ढिगाऱ्यांनी पूर्णपणे वेढली गेली. अनेक दिवसांनी भगवान शिव रेणुकेच्या दर्शनाला आले आणि म्हणाले की तिचे पाप धुण्याची वेळ आली आहे. शिवाने रेणुकेला जवळच्या गावातून भात मागायला सांगितला आणि आग न लावता पवित्र भात शिजवून त्याला गंगेच्या जवळ असलेल्या ठिकाणी पोचवायला सांगितले, जे तिचे पाप पूर्णपणे धुवून टाकू शकते. रेणुकाने तेच केले आणि पोटावर भांडे ठेवून कडक उन्हात पडून भात शिजवला. आश्चर्याने भात शिजला आणि ते भांडे डोक्यावर घेऊन ती शिवाजवळ पोहोचली. तेथे तिने शिवाला पवित्र तांदूळ अर्पण केला आणि मातंगीसह जवळच्या नैसर्गिक झऱ्यात स्नान केले. त्यामुळे तिचे पाप धुवून गेले. आकाशातून आवाज आला, रेणुका, तुझी सर्व पापे बरी झाली आहेत, पण आता खरोखरच परीक्षेची वेळ आली आहे. त्यासाठी तू तयार राहा आणि तू नंतर अमर होशील. पापांपासून मुक्ती मिळाल्याने प्रसन्न वाटणारी रेणुका मातंगीसह जगदमणीच्या आश्रमात पोहोचली आणि त्यांनी तिला स्वीकारण्यास संकोच केला आणि तिचे मस्तक कापून तिला कपाल मोक्ष देण्याचा निर्णय घेतला. ऋषींनी आपल्या 4 मोठ्या मुलांना बोलावले, परंतु त्यांच्या तिच्याशी असलेल्या आसक्तीमुळे ते करू शकले नाहीत. ऋषींनी परशुरामाला बोलावून रेणुकाचे मस्तक मारण्यास सांगितले,
परशुरामाला वडिलाच्या आदेशामागील कारण समजले आणि त्यांनी तिच्या आईचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला, परंतु मातंगीने परशुरामांना थांबवलं आणि रागाने तिचाही शिरच्छेद केला. जगदग्नीने मग परशुरामाला वरदान मागायला सांगितले. परशुरामाने आईला वरदान म्हणून जिवंत करण्यास सांगितले. जगदग्नीने पवित्र पाणी दिले आणि त्यांच्या डोक्यास जोडल्यावर प्रेतावर ओतण्यास सांगितले, पण रेणुकाचे मस्तक दूर उडून पडले होते. तिच्या धडाला मस्तकांची गरज होती. ऋषीने मातंगीचे शिर रेणुकेला जोडले. इतक्यात परशुराम रेणुकेचे मूळ मस्तक घेऊन आला. हे मस्तक मातंगीचा धडाला जोडण्यात आले. रेणुकाबरोबर मातंगी ही देवी बनली. मातंगीचे शिर लाभलेल्या रेणुकाला जगदम्नीने पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकाचे मस्तक लाभलेल्या मातंगीला यल्लमा देवी म्हणून पूजले जाऊ लागले. कर्नाटकातील सौंदती जिल्हा बेळगाव हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या प्रांतातील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे. कन्नड भाषेत यल्ला म्हणजे सर्व आणि अम्मा म्हणजे आई, यल्लम्मा म्हणजे सर्वांची आई, अशी ही कहाणी होती यल्लमा देवी आणि रेणुका माता यांची. तर आपल्यास आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणास मिळत जातील. धन्यवाद.